this article written by Tenzing Norgay. As we know, Tenzing Norgay is one of the greatest man who climbed the Mount Everest in the world first time with Sir Edmund Hillary. He was born on 29th May 1914 and he was died on 9 May 1986. Known by birth as Namgyal Wangdi. Namgyal Wangdi was his birth name. लहानपणचं नाव होतं. Okay. And after he often referred to as शेर्पा तेंझिंग नॉर्गे. पण नंतर त्याचं नाव जे सगळ्यात पॉप्युलर झालं ते म्हणजे शेर्पा तेंझिंग नॉर्गे या नावाने तो जास्त प्रसिद्ध झाला. शेर्पा तेंझिंग नॉर्गे. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29th May 1953. And actually, Sherpa as a mountaineer, he was one of the first two individuals. तो पहिल्या दोन व्यक्तीमधला आहे की ज्यांनी जगामध्ये पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट क्लाइंब केलं, त्यातला हा एक व्यक्ती. Okay. And for his accomplishment, he was awarded with various awards from Nepal government as well as Indian government or any other international organizations. Okay. So in this topic, Tenzing describes the climb to the top and all events occurred during the heroic climb. That was the heroic climb. एक थ्रिलिंग काम होतं, फारच एक थ्रिलिंग असा त्याचा जॉब होता, तो काम होतं की माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करणं, because there were lots of challenges while they were overcoming their aim, while they were climbing the mountain, Mount Everest. That was such a difficult task. Okay. The article also describes what brought him to climbing mountains. आणि नेमकं माउंटेन्स क्लाइम्बिंग त्यासाठी नेमकं लाईफमध्ये काय इम्पॉर्टंट होतं हे सुद्धा आपल्याला इथं सांगणार आहे. ऑन टू द समिट वी रीच द टॉप असं तो म्हणतो की आम्ही सर्वोच्च शिखरावर पोहोचलो असं त्याचं म्हणणं आहे. तर हे लिटरली मिनिंग जर घ्यायचं असेल तर एक तर माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च शिखरावर आणि त्यांच्या जीवनाचं जे सर्वोच्च ध्येय होतं त्याही ध्येयावर ते काय झालेत, इव्हेंच्युअली पोहोचलेत. तर त्याविषयी तो त्याचं आत्मकथन आपल्याला ऑटोबायोग्राफिकल राईटअप ते आहे, आर्टिकल आहे, ते आपल्याला इथं सांगणार आहे, शेअर करणार आहे त्याचा एक्सपिरियन्स. When they left camp 9 on Friday morning, आणि तो दिवस कोणता होता, 29th May 1953 चा, म्हणजे आजपासून 67 years ago, 67 वर्षापूर्वीची ही घटना आहे. आणि त्या दिवशी फ्रायडे होता. ऑन फ्रायडे he was stubborn, he was determined to get to the top on this day, means on that day, की त्या दिवशी त्याला ठरवलं होतं ऑन 29th May 1953 ला की आज कुठल्याही परिस्थितीत आपण या भागातून इथपर्यंत आपल्याला जायचं आहे, माउंट एव्हरेस्टला क्लाइंब करायचं आहे एनी हाऊ, बिकॉज दे ओव्हरकम व्हेरियस माउंटेन्स अँड ग्रॅज्युअली दे केम ॲट द बॉटम ऑफ द माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी येऊन थांबले होते आणि आता इथून त्याला 8,500 नियर फूट, 8,500 मीटर त्यांना हाईट क्लाइंब करायची होती. Both of them very determined. Especially Tenzing said that he was determined to get to the top on that day. That morning he remembered thinking. त्याला आठवतं काय, तो काहीतरी आठवत होता आणि ती मॉर्निंग त्याला आठवते. He was to get to the top even if he died. And he was very stubborn and determined. फार दृढ निश्चय केला त्याने त्या दिवशी. आणि तो काय म्हणतो की आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. मला मृत्यू जरी आला तरी मी आज चढाई करणारच. हे कार्य करत असताना मला मृत्यू आला तरी चालेल, पण मला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये माउंट एव्हरेस्टला क्लाइंब करायचं. दॅट वॉज हिज डिसिजन, दॅट वॉज हिज फर्म डिसिजन. एनी हाऊ ही वॉन्टेड टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट ऑन दॅट डे. अँड विच वॉज द डे, 29th May 1953. तो दिवस होता. They set out early and all the way from Camp 9 to the peak they alternated. They set out early, आणि इथून या कॅम्प मधून ते फार लवकरच निघाले वरच्या दिशेनं, फार लवकर. इथं त्यांचा बेस कॅम्प होता, इथं
टेम्पररी ते हॉल्ट केला त्यांनी काही काळाने. इथून ते ज्या दिवशी निघाले त्या दिवशी फार लवकर निघाले. अर्ली इन द मॉर्निंग दे स्टार्टेड देअर जर्नी, देअर एक्सपेडिशन. ते सेट आउट अर्ली मीन्स अर्ली इन द मॉर्निंग, फार लवकरच ते निघाले त्या प्रवासाला. अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक दे अल्टरनेटेड. आणि हे पूर्ण जेव्हा जात असताना इथून चढाई करत असताना ते अल्टरनेटेड. म्हणजे अल्टरनेटेड मीन्स आता इथं सरळ चढाई होती, 90 डिग्री 80 डिग्रीचा अँगल चढायचा होता. तर त्यामुळं काय केलं त्यांनी की अल्टरनेटेड, कधी हा टॉपवर जाईल, इथून हात देणार एडमंडला, एडमंड पुढे जाणार, परत एडमंड त्याच्या ठिकाणी येणार, परत हे असं असं करत करत त्यांनी प्रवास त्याला करायचा होता. कारण आपल्यासारखा पहाड नव्हता तो असा चढत जायसारखा, फ्लॅट एकदम स्ट्रेट होता, परपेंडिक्युलर होता, 90 डिग्रीचा अँगल चढायचा होता का समटाईम. तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क. ओके, इट वॉज व्हेरी थ्रिलिंग टास्क. सो मग ते अशा पद्धतीनं विथ with their combination or with their coordination, they wanted to climb Mount Everest anyhow on that day. He would take the lead and then Hillary. He would take the lead. म्हणजे त्यानं पहिल्यांदा नेतृत्व केलं, तो पुढे निघाला. त्याच्या मागून परत कोणाला? हिलरी, एडमंड हिलरी. ओके. The man who follows when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. Actually climbing was a very difficult task. फार difficult task आहे ते. Mount climbing करणं, it was very difficult. Climbing up and climbing down also. की पहाड चढणं आणि पहाड उतरणं, both of things were very difficult. According to Sir Edmund Hillary, त्याचं असं म्हणणं होतं, पहाड चढणंही तेवढंच डिफिकल्ट आहे आणि उतरणंही तेवढंच डिफिकल्ट आहे. कठीण काम आहे. पाय निसटू शकतो, पाय निसटला उतरता उतरता तर एखाद्या दरीत पाय आपण जाऊ शकतो, खाईत पडू शकतो, एखाद्या व्हॅलीमध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला मृत्यू येऊ शकतो. म्हणून तेवढीच प्रिकॉशन आपल्याला घ्यावं लागते. चढताना वेगळे चॅलेंजेस आहेत, उतरताना वेगळे चॅलेंजेस आहेत. तर बोथ ऑफ द टास्क आर व्हेरी डिफिकल्ट अकॉर्डिंग टू सर एडमंड हिलरी. And he is the anchor, the man going in the lead cuts the steps and breaks the way. And the man going to means he is the anchor. तो एक अँकर सारखा होता, एक 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 स्टबॉर्न पर्सन होता, दृढ निश्चय होता तो पण. आणि तो पुढच्या दिशेला निघायचा आणि त्याच्या पाठीमागून हा जायचा, किंवा हा लीड करायचा तर कधी तो त्याच्या पाठीमागून जायचा. The man going to the lead cuts the steps and breaks the way. Cuts the steps and break the way. आणि असं मार्गक्रमण करत करत तो पुढे चालला होता. त्यांचा जो मार्ग आहे त्याला ब्रेक करत करत ते पुढे चालले होते. In his pocket he had 4 flags. In his pocket means Sherpa Tenzing Norgay carried 4 flags. Do you know flags? झेंडा. 4 flags. 4 झेंडे होते. Means 4 flags means 4 countries flags. 4 देशांचे झेंडे होते. Can you guess which are the countries? Just continue. I will continue and we are going to know that. In his pocket he had 4 flags. की त्याच्या पॉकेटमध्ये 4 फ्लॅग्स होते. When they were still at camp 4, Colonel Hunt gave him 3 flags. Actually कर्नल हंट नावाचा एक पर्सन होता, त्या एक्सपेडिशनचा मॅनेजर म्हणू शकतो, प्रमुख म्हणू शकतो, किंवा तो एक्सपेडिशन स्पॉन्सर करणारा व्यक्ती म्हणू शकतो. कारण या एक्सपेडिशनला, या माउंट एव्हरेस्टला क्लाइंब करण्यासाठी भरपूर पैसा लागणार. तर हा पैसा जो लागणार, तर त्या पैसा पुरणारी जी एखादी ऑर्गनायझेशन असेल त्याचा तो माइट बी हेड असेल. कर्नल हंट gave him 3 flags. त्यांनी 3 फ्लॅग दिले होते. Those of Britain, the United Nations and Nepal. ते 3 फ्लॅग्स कोणाचे होते? ब्रिटन, युनायटेड स्टेट्स अँड नेपाल. ब्रिटन मीन्स इंग्लंड, युनायटेड स्टेट्स मीन्स अमेरिका अँड नेपाल. नेपाल इट्स अ व्हेरी स्मॉल कंट्री, आवर नेबर कंट्री, इंडियाज नेबरिंग कंट्री मीन्स नेपाल. तर ॲक्च्युली शेर्पा बिलॉंग्स टू नेपाल, सो ही कॅरीड नेपाली फ्लॅग. आणि कर्नल हंट बिलॉंग्स टू ब्रिटन, सो दॅट्स वाय ही गेव हिम ब्रिटन फ्लॅग ऑल्सो. युनायटेड स्टेट्सचा सुद्धा फ्लॅग त्याला दिला, ते स्पॉन्सर असतील त्या जर्नीचे, त्या एक्सपेडिशनचे.
म्हणून त्यांनी त्यांच्या कंट्रीचे फ्लॅग त्याला दिले. तर आणि कशासाठी दिलेत ते पाहू आपण. ही चार्ज हिम मीन्स ही की चार्ज हिम मीन्स ही ऑर्डर हिम, की त्यांनी याला ऑर्डर दिली ते शर्पाला. ही चार्ज हिम with the duty of planting them on the top of the world. आणि एक काम दिलं याला शेर्पाला, की आम्ही तुला एवढा मोठा एक्सपिडिशनसाठी पैसा पुरवला, हे केलं, सगळं केलं, फॅसिलिटी दिल्यात. आता तू हे काम आहे की तू जेव्हा माउंट एव्हरेस्टवर चढशील, जगातलं पहिलं म्हणजे सर्वोच्च शिखर जेव्हा पहिल्यांदा चढशील, त्या शिखरावर गेल्यानंतर आमच्या कंट्रीचे फ्लॅग तू काय करायची, हॉइस्ट करायची, तिथं फडकवायची, तिथं लावून ठेवायची. म्हणजे अमेरिकेचा फ्लॅग जगातल्या सर्वोच्च शिखरावर, इंग्लंडचा फ्लॅग जगातल्या सर्वोच्च शिखरावर आणि नेपाळचा फ्लॅग जगातल्या सर्वोच्च शिखरावर. दॅट वॉज द पॉलिसी ऑफ कर्नल हंट. त्यांनी त्याला हे टास्क दिलं होतं. बट शेर्पा टोल्ड अस दॅट ही कॅरीड 4 flags, बट मिस्टर कर्नल हंट गेव हिम 3 flags. अँड विच इज द 4th flag? चौथा फ्लॅग कुठला असेल? कॅन यू गेस? चौथा फ्लॅग? Yes, obviously Indian flag. So he cleared that. These 3 flags are in his care. Okay, हे 4 flags त्याच्याकडे होते. He said, Miss Colonel Hunt given him task that he carried 3 flags and hoist at the peak of highest peak of the Himalayan mountain ranges, and that is called Mount Everest. So these 3 flags are in his pocket. Okay, were in his pocket. When he reached at the top, and according to the colonel, he hoisted that flag at the peak of the Mount Everest. Okay, he was sure that means Colonel Hunt was sure that he and Hillary were going to overcome the task. म्हणजे कर्नल हंटला पक्की गॅरंटी होती की शेर्पा तेन्झिंग नॉर्गे and Sir Edmund Hillary, who climbed the Mount Everest, obviously, he was very firm because I think he saw them, their practices and all these things. So he had strong belief that he overcome the expedition. तो त्या peak वर जाणार, त्या mountain वर जाणार. That was his firm belief. So Sherpa told Colonel Hunt that he was carrying the Indian flag also with him. कि शेर्पानं सांगितलं honestly की he had also the Indian flag. Means in this way he carried 4 flags. Indian flag. Actually, Colonel Hunt gave him Britain's flag, USS flag and Nepal's flag. But last but not least, शेर्पा तेन्झिंग नॉर्गे कॅरीड इंडियन फ्लॅग ऑल्सो. त्यानं भारताचा सुद्धा झेंडा सोबत नेला होता. अँड ही ऑनेस्टली कन्फेस इन फ्रंट ऑफ द कर्नल हंट दॅट ही वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ हिम, अँड ही वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ अदर फ्लॅग्स. अँड ही वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि मला आवडेल की भारतीय झेंडा सुद्धा मला त्या टॉपवर फडकवायला आवडेल, असं त्यानं कर्नल हंटला सांगितलं होतं. ॲक्च्युली बाय बर्थ ही वॉज नेपाली, बट ही वॉज व्हेरी फॉन्ड विथ इंडिया अँड इंडियन कल्चर अँड ही वॉज अ ग्रेट पॅट्रिऑटिक पर्सन. तो एक देशप्रेमी होता, भारतासाठी त्याला प्रेम होतं, व्हेरी अफेक्शनेट विथ इंडिया. सो दॅट्स वाय ही कॅरीड इंडियन फ्लॅग ऑल्सो. त्यानं भारताचा सुद्धा झेंडा नेला होता. He had to ask Colonel Hunt's permission to his capacity as a leader of the expedition. आणि त्या एक्सपिडिशनचे, त्या प्रोग्रामचे लीडर कोण होते? कर्नल हंट. म्हणून त्यांनी त्यांची परमिशन मागितली की मी इंडियन फ्लॅग सुद्धा नेऊ इच्छितो, छोटासा झेंडा माझ्या खिशात भारताचा सुद्धा मी नेऊ इच्छितो. ही आस्क्ड द परमिशन टू कर्नल हंट. त्यांनी त्याला मागितली इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड बाय ऑल मीन्स. ही वॉज ग्लॅड टू नो दॅट he brought an Indian flag, and Colonel Hunt also he gave him permission, आणि त्याला आनंद झाला. By all means he was glad to know that he brought an Indian flag. मला आनंद झाला. कर्नल हंटनं कन्फेस केलं की येस, नो प्रॉब्लेम, तुम्ही हा फ्लॅग नेताय तर चांगली गोष्ट आहे, आणि इट्स ओके की हा सुद्धा फ्लॅग तुम्ही नेताय तर काही हरकत नाही. आफ्टर
After an hour of steady going, they cut across from the south face and started up the west side, where they had to pass up a steep line of rocks. This was slow and difficult. After an hour of steady गोईंग असं इथून आता सकाळी आपल्याला माहिती आहे अर्ली इन द मॉर्निंग दे स्टार्टेड देअर जर्नी. सकाळी सकाळी त्यांनी इथून प्रवास सुरू केला या आणि आता या पीकवर त्यांना जायचं होतं. सो आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग, स्टेडी असं वेळ वाकडं जात, कारण की पहाडी रस्ता म्हटल्यानंतर स्ट्रेट नसतात, काही नॅशनल हायवे नाही, फ्लॅट रस्ता नाही, स्टेडी असं वेळ वाकडं नागमोडी वळणानं जात जात ते पुढे निघालेत. ते कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस, आणि साऊथ फेसच्या दिशेने ते निघालेत, दक्षिण साईडला निघालेत. अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड वेअर दे हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. आता हे पहाड म्हणजे फार मोठा आहे, याचं जे सर्कम्फरन्स आहे फार मोठा असणार आहे, विस्तीर्ण परिसर आहे. पहिले साऊथ साईडने निघाले, नंतर त्यांनी अर्ध्यातून त्यांचा रस्ता वळवला अँड जस्ट दे स्टार्टेड अप टू द वेस्ट साईड, आणि वेस्ट साईडकडनं ते निघालेत where they had to pass up a steep line of rocks. steep line of rocks, कपाऱ्या, स्टिप्स, आणि त्या कपाऱ्याच्या दिशेने ते निघाले, तिथून त्यांना पुढे जायचं होतं. where they had to pass up a steep line of rocks, had to cross. जे स्टिप्स आहेत, अशा कपाऱ्या आहेत, त्या कपाऱ्याच्या दिशेने त्यांना हे ओव्हरकम करायचंच होतं. had to cross means they must क्रॉस द स्टीप लाईन ऑफ द माउंटेन. जे पहाडाचा असा कड्या कपाराचा जो भाग होता तो त्यांना क्रॉस केल्याशिवाय शिखरावर जाताच येणार नव्हतं. तर त्या दिशेने त्यांनी प्रवास सुरू केला आणि ते ओव्हरकम करायला त्यांनी सुरुवात केली. स्टीप लाईन ऑफ रॉक्स. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. दिस वॉज व्हेरी स्लो अँड डिफिकल्ट. पहा, आपल्या इथं पण माउंटेन्स असतात, आपण माउंटेनवर आपल्या जवळपास चढत असतो, पण तिथं थोडीशी पाऊल वाट असते आणि त्या दिशेने आपण चढत असतो. असं डायरेक्ट जिथं पोर्शन असेल तर आपण थोडासा कर घेऊन दुसऱ्या दिशेने लांबून आपण वर जात असतो. पण हा जो पहाड होता पूर्ण स्टीप रॉक्सचा होता, म्हणजे पूर्ण कपाऱ्याच होत्या आणि एकदम स्ट्रेट परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल. त्याला चढणं म्हणजे फार डिफिकल्ट गोष्ट होती. त्याला अशा कपाऱ्या होत्या, स्टिप्स होत्या. स्टिप्स म्हणजे कपाऱ्या, कडे कपारे माहिती आहेत पहाडाला असते, खचके खचके पडलेले. तर त्याच्यातून त्यांना वर जायचं होतं, तर ते ओव्हरकम केल्याशिवाय त्यांना पुढे जाताच येत नव्हतं. ओके, दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. हे फार स्लो आणि डिफिकल्ट काम होतं. या कपाऱ्या, कड्या कपाऱ्याला ओव्हरकम करत पुढे जाणं, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट अँड व्हेरी स्लो. फार वेळ लागत होता या गोष्टीला. वन्स दे हॅड क्लिअर्ड दिस, एकदा जर का हे कपाऱ्या केल्यात आणि पुढे जर आपण गेलो, देअर वॉज नथिंग बॅरिंग देअर वे टू टॉप. एकदा का हे कपाऱ्या क्रॉस झाल्या, हा जो डिफिकल्ट पोर्शन आहे त्यांच्या मार्गातला, एकदा जर का हा ओव्हरकम झाला तर पुढे त्यांना तेवढी डिफिकल्टी नव्हती. बट अ स्नो कव्हर्ड इन्क्लाइन स्लोपिंग मीन्स स्लँटिंग अप ऑर डाऊन. पण स्नो कव्हर्ड होतं, म्हणजे ते जे पिक्चर आहे ते इतकं क्लिअर नव्हतं. हे जे असं खास खडक्याचा परिसर आहे याच्यावर पूर्ण स्नोफॉल झालेला होता, बर्फ पडलेला होता. आपल्याला माहिती आहे की हिमालयन माउंट रेंजेसमध्ये बर्फ पडतो. तर या इथं माउंट एव्हरेस्टचा जो लास्ट पीक होता त्या पीकवर बर्फाचं कव्हरिंग होतं, त्यामुळे ते कपाऱ्या क्लिअर दिसत नव्हत्या. नेमका पाय कुठे ठेवावं, कसं करावं हे काही तिथं क्लिअर नव्हतं. दॅट वॉज द डिफिकल्टी. सो स्नो कव्हर्ड इन्क्लाइन, पूर्ण जे कपाऱ्या आहेत ते बर्फाने आच्छादलेल्या होत्या. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. आणि जसं जसं ते जवळ पोहोचत होते तसं ते स्लोपिंग झाल्या होत्या, म्हणजे फार घसरंडी होती. व्हेरी स्लोपिंग पोर्शन, एकदम असा घसरंडीचा परिसर होता तो. अँड दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट, आणि ते फार डिफिकल्ट असं काम. दीज लास्ट 60 or 70 feet, आता ते ओव्हरकम करत करत कड्या कपाऱ्या चढत चढत या बॉटम पासून ते आता कुठेतरी आलेत. आता किती राहिलं होतं अंतर? दीज लास्ट 60 or 70 feet, आता 60 किंवा 70 फीट फक्त राहिलं होतं माउंट एव्हरेस्ट. म्हणजे साधारणतः 60 ते 70 फूट आता फक्त ते शिखर राहिलं होतं. इतक्या जवळ ते आता त्या शिखराच्या पोहोचलेत ते. दीज लास्ट 60 or 70 feet up, द टॉप वेअर नॉट व्हेरी डेंजरस. जे लास्ट पोर्शन होता 60 ते 70 फुटाचा, दॅट वॉज नॉट व्हेरी डेंजरस.
तो जास्त काही डेंजरस नव्हता. बट दे केप्ट अप द सेम स्टेडी पेस. पण ते सुद्धा अंतर त्यांनी 60 ते 70 फूट स्टेडी एकदम स्लोली त्यांनी ते ओव्हरकम केलं. कारण की इट वॉज नॉट इझी. दे केप्ट अप द सेम स्टेडी पेस. PAC पेस म्हणजे गती. ओके, त्या स्लो गतीनं त्यांनी ते ओव्हरकम करायचं ठरवलं. अँड दे रीच द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. अँड ॲट लास्ट ग्रॅज्युअली they reach the small flattened summit. Summit means the highest point of a hill or mountain. तो इथून त्यांनी प्रवास सुरू केला आणि खूप डिफिकल्ट करत करत शेवटी ते एका समिटवर पोहोचले, म्हणजे सर्वोच्च उच्च शिखरावर ते पोहोचले. या फ्लॅटन पोर्शनवर ते पोहोचले. ॲट द टॉप माउंटेनचा जो परिसर टॉप होता, टॉप पोर्शन होता, ते जे माउंटेनचा एरिया असतो, ओके, या माउंटेनच्या इथून असा ते ओव्हरकम करत करत या हायेस्ट या स्लोप या समिटवर पोहोचले. इट कॉल्ड समिट. ओके, हे पोर्शन असतो डोंगर माथ्याचा, त्याला काय म्हणायचं? समिट. शेवटी ते समिटवर पोहोचले. ऑलमोस्ट टुगेदर, जवळपास दोघंही एकदाच पोहोचले. ऑलमोस्ट टुगेदर. अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं जगातलं सर्वोच्च शिखर ओव्हरकम केलं. And they made a world record. And what was the day? On 29th May 1953. या दिवशी त्यांनी त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. And coincidentally that was the birthday of Tenzing Norgay. तो तेन्झिंग नॉर्गेचा बर्थडे सुद्धा होता आणि त्या दिवशी त्यांनी त्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले. ऑलमोस्ट टुगेदर. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, लास्ट 50 feet, जवळपास जे शेवटचे 50 फूट होता अंतर. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड नॉर्गे, तेन्झिंग नॉर्गे, वेर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. जे लास्ट 50 फूट होतं त्यातलं काही काळ ते चाललेत, पण शेवटचे जे 25 फीट होतं, ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड तेन्झिंग, बोथ ऑफ देम वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. एक 25 फूट थोडंसं विभक्त चाललेत ते मार्ग, त्यांनी त्यांचे अलग पकडलेत. दे वर टाईड टुगेदर विथ रोप. आणि दोघंही एकाच दोरीनं बांधल्या गेले, दोरखंडाने बांधल्या गेलेले होते. कुठेतरी त्यांनी स्टीपला दोरी बांधली असेल, कारण कड्या कपाराचा परिसर होता. जर पाय निसटला तर डायरेक्ट खाईत जाण्याची भीती होती आणि मरण्याची भीती होती. दॅट्स वाय त्यांनी स्वतःला असं बांधून घेतलं होतं रोपनी, आणि रोप कुठेतरी स्टीपला ठोकलेली होती. आणि इथून पुढे आता ते 25 फूट थोडंसं विभक्तपणे चालले. तर